नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता नयनतारा ऋषीला घेऊन जाते, परंतु सरोज कमळी बंड्या निंगी हे सगळेजण घरी येतात। सरोज आता धक्क्याने शॉक झालेली आहे। तिला आता नयनतारा जे काही प्रश्न कमळीला विचारलेले आहे आणि सरोजला सुद्धा, सांग ना तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे, हे सगळं काही आता नयनताराचं बोलणं आठवत असतं। कमळीला सुद्धा सारखं सारखं तेच आठवतं। आता सरोजला विचारल्यानंतर नयनतारा म्हणलेली असते की इलाच माहिती नाही नक्की तुझ्या बापाचं नाव काय आहे, म्हणून आता दोघी विचारात पडतात। दोघींना सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं आणि ह्या सगळ्याचा विचार करता करता सरोजला परत चक्कर येते। ती खाली पडणार तोच लगेच कमळी बंड्या निंगी हे सगळेजण सरोजला धरतात। सरोज मात्र स्वतःला सावरते। कमळी म्हणते की आई अगं काय झालं, आणि आता सरोज खूप रडत आहे। बंड्या आणि निंगीला फार वाईट वाटतं। सरोज मोठमोठ्याने कमळीचा हात धरून रडत असते। कमळी म्हणते की आई अगं रडू नकोस। तेव्हा आता रडतच आता सरोज म्हणते की मला माफ कर ग कमळे, मला माफ कर। बंड्या आणि निंगी सुद्धा हे त्या दोघींची अवस्था बघून खूप रडत आहे। त्यांचे डोळे भरून येतात, ते सुद्धा आता इतके रडतात। तर कमळी आता आपल्या आईला सावरते, आई हे बघ तू रडू नकोस। सरोज म्हणते की माझ्यामुळे तुला इतकं ऐकून घ्यावं लागलं, आयुष्यावर तुला इतकं काही जपलं, परंतु तुला काही माहिती होऊन दिलं नाही, पण शेवटी जे व्हायचं होतं शेवटी तेच झालं। सरोज मात्र आता रडतच म्हणते की खरंच सगळ्याला मी जबाबदार आहे आणि मला तुझी आई म्हणण्याची सुद्धा म्हणजे खरंच माझी लायकी नाही, खरंच मी त्या लायकीची नाही। तेव्हा आता सरोज खूप रडत आहे। तर कमळी म्हणते की आई अगं तू का जगाचा विचार करते, अगं हे बघ तू असं म्हणायचं नाही, तोंड आहे म्हणून जग काही पण म्हणेल, पण मला माहिती आहे ना माझी आई कोण आहे, काय आहे ती, तू कशी आहे, आणि माझ्यासाठी मात्र जगातील चांगली आई आहे तू। आणि हे बघ ना आई, अगं ते मला कोणी काही म्हणो, मी सगळं काही माझा अपमान वगैरे सहन करेल, पण जर तुला कोणी काही बोलले तर मला ते सहन नाही होणार। आणि आजपर्यंत आई मी तुला त्याबद्दल नाही विचारलं, कारण मला त्या गोष्टीची गरजच पडली नाही, म्हणून मी माझ्या बापाबद्दल कधीच तुला काही विचारलेलं नाही। सरोज फक्त रडत असते। कमळी म्हणते की आई तू होती, आबा होते, तुम्ही दोघेही माझं जग होता, आणि मला हे सुद्धा माहिती आहे की आई अगं जर तुला कोणी काही म्हटलं तर आबा ढाल बनून तुझ्या पाठीशी उभं राहायचे, आणि आज मात्र आबा नाही तर केवढं वाईट साईड तुला बोललं जातं, तुझा इतका मोठा अपमान केला जातो आणि तो मी नाही सहन करू शकत। तेव्हा मात्र आता कमळी ही आईसाठी रडते आणि सरोज आता कमळीच्या मिठीत येऊन खूप रडते। दोघी मायलेकी आता एकमेकींच्या मिठीत येतात, रडतात। बंड्या आणि निंगी सुद्धा आता त्यांची हे जे काही दुःख आहे तर ते बघून खूप रडतात। ती सुद्धा कमळी आपल्या आईला सावरते, आई रडू नकोस ग, आपण काही चुकीचं केलेलं नाही, मग का कशासाठी लपून राहायचं, चल बरं आई उठ, आपण आपल्या घरी जाऊया। म्हणून कमळी आणि निंगी आता सरोजला धरून उठवतात आणि घरी घेऊन येतात। त्यानंतर आता इकडे नयनतारा आणि ऋषी गाडीतून घरी येत आहे। नयनतारा तिकडे तोंड करून आता बसलेली असते आणि ऋषी मात्र सारखा आपल्या कमळीला आठवत असते। तेव्हा मात्र ऋषी आता आईला म्हणतो की आई, आता नयनतारा काही बोलत नसते, ऋषी परत आई म्हणतो। तर नयनतारा स्पष्ट उत्तर देते, मला त्या मुलीबद्दल काही विचारायचं नाही, एकही शब्द मात्र ऐकून घ्यायचा नाही। तेव्हा आता ऋषी म्हणतो, आई तू जे काही वागलीस ना त्यांच्याशी ते साफ चुकीचं होतं, आई त्यांची काही चूक नव्हती। तेव्हा नयनतारा म्हणते की मग माझी चूक होती का? ऋषी म्हणतो की आई तू त्यांचा अपमान केलेला आहे। नयनतारा ऋषीला म्हणते की आता ना तुझ्या डोळ्यावर फक्त तिच्या प्रेमाची पट्टी आहे, म्हणून तुला त्यांचीच अगदी सगळं बाजू करणार, तुला कोण चुकीचं कोण बरोबर काही समजणार नाही। पण मी तुला सांगून ठेवते, मला त्या विषयावर नाही बोलायचं। आणि तेवढ्यात अनिका मात्र कामिनीला फोन करते। कामिनी म्हणते की काय म्हणते आता ही सोनाली, आणि फोन उचलून म्हणते की बोल ना बेटा। अनिकाला फारच आनंद झालेला असतो, ती उड्या मारतच म्हणते की ग्रॅनी आजी ग ऐकून घे, अगं नयनतारा आंटी येथे आली होती। ती मात्र आता सगळं काही तिचा राग वगैरे आहे ना तो त्या कमळीवर काढला, आणि फक्त कमळीवर नाही तर तिच्या मॉमवर सुद्धा इतकं झापलं तर तिची मॉम डायरेक्ट रडायला लागली, आणि इतका ड्रामा होत होता, मला तर बघायला इतकी मजा आली। पण त्यानंतर मात्र ती इतकी चिडली, आणि नयनतारा जे काही आता सरोज आणि कमळीला म्हणजे बोललेली आहे, त्यांचा अपमान केलेला आहे, तिच्या बापाबद्दल विचारलेला आहे, सगळा घडलेला प्रकार अनिका मात्र खोशत कामिनीला सांगत असते। आणि त्यानंतर मात्र आता नयनतारा ऋषीच्या हाताला धरून त्याला इथे घेऊन गेली, आणि कमळी ज्याला जे जाताना जे काही बोलली ना ते सर्व मात्र ती आता सांगत असते। आणि आई ऋषीला मात्र नयनताराने फरफटत नेलं, हे ऐकून कामिनीला फारच आनंद होतो। कामिनी मात्र आता जोरजोराने हसते। कामिनी म्हणते की अगं काही नाही, हे बघ आता तर फक्त सुरुवात आहे तिच्या वाईटाची। तेव्हा अनिका म्हणते नयनताराने ना कमळीला चांगलं मारायला होतं, तिने फक्त तिला सुनावलं, पण अगं आजी हे बघ ग्रॅनी आजी मला टेन्शन आलेलं आहे, आता फक्त नयनतारा आंटीने ऋषीला घेऊन गेलेली आहे, पण तो
जर परत आला तर. आता कामिनी म्हणते की अगं ऋषी परत आला किंवा नाही आला त्याने काही फरक पडत नाही. तेव्हा अनिका म्हणते की अगं तू नक्की नीट काय आहे ते मला समजावून सांग. तर कामिनी म्हणते की हे बघ, काही थेरमंत्र असे असतात की ते नीट समजावून काही पूर्ण होत नसतात आणि ते खेळ असे संपत नसतात, त्यांना संपवावं लागतं. तेव्हा अनिका म्हणते की हे तुझं एक्सप्रेशन होतं का इतकं खराब आणि तू असं का बोलतेस. तर कामिनी म्हणते की सॉरी बेटा. अगं हे बघ, तू कशाला इतका लोड घेतेस, तू टेन्शन घेऊ नको, मी आहे, मी बघेल काय करायचं आहे ते, तू अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा मात्र अनिका खूपच खुश होते आणि आय लव्ह यू ग्रॅनी आजी असं म्हणते. आता खुश होत अनिका फोन ठेवते तर कामिनी म्हणते की आता मात्र ती कमळी एकटी पडलेली आहे आणि हीच ती आता संधी आहे, वेळ आहे आणि ह्या संधीचा मात्र पुरेपूर फायदा मला घेतलाच पाहिजे. आता ती एकटी पडलेलीच आहे तर सगळं काही खेळ संपून टाकायचा शूट आणि बघूयात तर तिच्या मदतीला कोण येणार आहे ते. आणि तेव्हा मात्र आता ती कमळी आणि तिच्या आईला मारण्यासाठी सुपारी देते आणि लगेच फोन करते. आता मी बोलत आहे म्हणजे कामिनी आणि आजच्या सिद्धटेकला जायचं आहे, तेथे जाऊन आता त्या दोघींना संपवायचं आहे अशी सुपारी देते. त्यानंतर मात्र इकडे अन्नपूर्णा आजी मात्र एकटीच माळ जपत बसलेली असते पण खूप नाराज असते. तिचा चेहरा पूर्णपणे गंभीर आहे. तेवढ्या तिथे राजन येतो. आईला असं विचारत बघून तो विचारतो की आई काय झालं. तेव्हा आता अन्नपूर्णा आजी हसते आणि म्हणते की काही नाही रे राजन. तेव्हा राजन तिच्या शेजारी बसतो आणि म्हणतो की आई तू काही नाही असं म्हणते. आई अगं तुझा चेहरा सगळं काही सांगतो, तू ओके आहेस का. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की अरे का माहिती, पण सकाळपासून माझ्या मनाला हुरूर लागून आहे, नक्की काय घडेल माहिती नाही. राजन विचारतो की काय झालं आई, काही झालेलं आहे का. अन्नपूर्णा नाही म्हणते रे. अरे पण असं सारखं मला हेच वाटतं की नक्की कुठेतरी काहीतरी बिनसलेलं आहे. मला असं वाटतं की आपलं खूप जवळचं माणूस अडचणीत सापडलेला आहे. राजन म्हणतो की आई अगं तू टेन्शन घेऊ नकोस, बाबांचं असं झालेलं आहे ना म्हणून तुला तसं वाटत असेल. तेव्हा मात्र आता अन्नपूर्णा म्हणते की हो कदाचित तसं असेल. तरी सुद्धा अन्नपूर्णा म्हणते की राजन अरे कितीही प्रयत्न केले पण माझं मन काही शांत नाही होत. तेव्हा राजन म्हणतो की आई अगं तू उगाच काळजी करते, सगळं काही ठीक असेल. तेवढ्यात अन्नपूर्णाला कमळीची आठवण होते. अन्नपूर्णा म्हणते की अरे राजन कमळी ठीक असेल ना रे. तेव्हा राजन हो असं म्हणतो पण तरी सुद्धा अन्नपूर्णा म्हणते की अरे ती खूप दुःखात आहे आणि मला असं जाणवतं की नक्की तिला आपली गरज आहे म्हणून. राजन म्हणतो की आई अगं कमळी तिच्या आई बरोबर गावी आहे तिच्या माणसामध्ये, त्यामुळे सगळं काही ठीकच असेल. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की नाही अरे तरी सुद्धा मला चैन नाही पडत, मला इथे स्वस्त असं नाही बसवणार. अरे मला कमळीला भेटावं असं वाटतं, माझ्या डोळ्यांनी जर मी एकदा तिला बघितलं तेव्हा खरंच राजन मला बरं वाटेल. आणि हे बघ उद्या मात्र डॉक्टर येणार आहेत यांना चेक करायला आणि डॉक्टरांनी जर सांगितलं की काळजीचं काही कारण नाही म्हणून मग आपण एक काम करू कमळीला भेटायला जाऊयात का, म्हणजे तिला आणि तिच्या आईला आपण भेटून येऊयात. राजन म्हणतो की ठीक आहे, तुला जर कमळीला भेटून बरं वाटत असेल तर आपण परवा नक्की जाऊयात तिच्या गावाला. ती दोघेही आता जाण्याचं ठरवतात. त्यानंतर मात्र आता इकडे जे गावाकडे घडलेला आहे तो वेगळाच प्रसंग आहे, कारण गावातील सगळे लोक आता एकत्र आलेले आहेत. आता इतक्या दिवस हे इतकं प्रेमाने मदत करणारे लोक अचानक कसे बदलले असतील आणि ते आता कमळी आणि सरोजच्या घरासमोर येतात आणि त्या दोघींना म्हणतात की बाहेर या आणि गावाची इज्जत घालवणाऱ्या दोघींना तुम्हाला येथे गावात नाही राहता येणार म्हणून ते सुद्धा मात्र आता भलते सलते आरोप करून सरोज आणि कमळी यांना गावाच्या बाहेर जायला सांगतात. आता कमळी आणि सरोज बाहेर आलेले आहेत, त्यांना हे सगळं काही बघून आणि ऐकून धक्काच बसलेला असतो. तेवढ्यात एक माणूस म्हणतो की अरे ह्या पोरीला बापाचं नाव माहिती नाही आणि त्यांना गावात राहून द्यायचं. तेवढ्यात आता अण्णा मात्र त्यांची बाजू घेतात की काय तुम्ही आरोप करतात, शांत राहा म्हणून. तेव्हा हे गावातले टवाळखोर जे काही पोरं आहे ते म्हणतात की आता गावाला कीड लागली आणि आता यांना गावात राहून द्यायचं का, अजिबात नाही, आजच यांना गावातून काढून देऊन साफ केलं पाहिजे. तेव्हा लगेच आता कमळी पुढे येते. कमळी त्यांच्यावर ओरडते आणि म्हणते की बास करा, तोंडातून एकही शब्द काढायचा नाही. तेव्हा आता निंगी म्हणते की हो ही कोण माणसं आहेत. बंड्या सुद्धा म्हणतो की तोंडातून एक जरी शब्द काढला ना आमच्या इतकं वाईट कोणी नसेल. आणि तेवढ्यात तो एक माणूस म्हणतो की अशा बाईमुळे आपल्या गावाची बदनामी झालेली आहे, हिचं तोंड काळ करा आणि हिला गावातून हाकलून द्या. तेथे जे बादलीवर पाणी आहे तर तो लाथेने आता ते पाणी खाली सांडून देतो आणि ते चिखल वगैरे घेऊन सरोजच्या अंगावर तोंडावर फेकायला जातो. तोच लगेच कमळी त्याचा हात धरते, त्याचा हात पिरगाळून त्याच्या हातातील चिखल खाली पाडून देते. तेव्हा धमकावून त्याला म्हणते की माझ्या आईशी असं बोलताना तुझी हिंमतच कशी झाली, ज्या अंगावर चिखल फेकायला निघाला होतास आणि खरं तर तुमच्या सगळ्यांच्या विचारावर चिखल फेकला पाहिजे, तुमची हिंमतच कशी झाली असं वागायला, म्हणून कमळी आता त्यांना उत्तर देत असते. आणि तेवढ्यात मात्र हा जो माणूस आहे तो म्हणतो की ए गप्प बस. कमळी त्याच्यावर ओरडते की ए तू गप्प बस, आज झालं सकाळपासून तू माझ्या आईचा अपमान केलेला आहे, आता बास. आणि काय रे कोणी आहे का इथे की ज्याने माझ्या आईसारखं कष्टाचं आयुष्य जगलेलं आहे, स्वतःच्या हिमतीवर एका पोरीला वाढवलं, असं
असं कोणी आहे का इथे, आणि नाही माहिती मला माझ्या बापाचं नाव, आणि त्याची मला लाज सुद्धा वाटत नाही. आणि खरं तर लाज तुम्हाला वाटली पाहिजे. एका बाईवर तुम्ही असला आरोप घेतात, नको नको ते तिला बोलतात, तिचं आयुष्य तुम्ही बर्बाद करायला निघालात. खरं काय खोटं काय हे माहित नसून सुद्धा तुम्ही इतकं काही बोलतात. तशी 4 टवाळकी पोरं गोळा करायची आणि बाईची अब्रू काढायची. लाज कशी वाटत नाही तुम्हाला? आणि काय रे, तुला माझ्या बापाचं नाव माहिती करायचं आहे? चल, मला माहिती नाही माझ्या बापाचं नाव काय आहे ते. तुला मात्र माझ्या आईच्या चारित्र्यावर बोलण्याचा अधिकार कोणी दिला रे? आणि तुम्ही सगळेजण, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की माझा बाप कोण आहे. तर मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तेव्हा आमचा आबा जिवंत होते तेव्हा का प्रश्न तुम्हाला हा पडला नसेल? तेव्हा सुद्धा आम्ही ह्याच गावामध्ये राहत होतो. मग तेव्हा तुमची हिंमत कुठे गेली होती? तेव्हा सुद्धा मी इचीच लेक होतो आणि तेव्हा सुद्धा मला माझ्या बापाचा प्रश्न पडला नव्हता. तुम्हाला सुद्धा पडला नव्हता. मग आत्ताच कसा तुम्हाला तो पडला? अरे बुळक्यांनो, तेव्हा माझे आबा जिवंत होते. एका डोंगरासारखे, पहाडासारखे माझ्या आईशी खंबीरपणे उभे होते, ज्या पाठीशी होते, म्हणून तुमची हिंमत झालेली नाही. आणि आज मात्र आमचे आबा नाही तर एका बाईवर तुम्ही इतका अन्याय आरोप करायला सुरुवात केली. खरंच तुम्ही खूप मोठी चूक करतात. आज जरी आमचा आबा इथे नसेल तर त्यांची नात इथे उभी आहे जिवंत, आणि जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत मात्र माझ्या आईकडे कुणाची बघण्याची वाकडी नजर आहे ना तर हिंमत सुद्धा व्हायला नकोय. नाहीतर ह्या सरोची मुलगी मी कमळी सगळ्यांना येथे जिवंत गाडून टाकेल. तेवढ्यात मात्र हे कामिनीचेच लोक आहेत आणि एक गावातील बाई आता पुढे येते, आपला पदर कमरेला खोचते आणि म्हणते की काय रे, कुठून आलात तुम्ही? गावातील बाई एकटी आहे म्हणून तिच्यावर असले सलके आरोप करतात आणि तिला गावाच्या बाहेर काढायला निघालात. आहेत तरी कुठले तुम्ही, सांगा ना. आणि चला निघा इथून. निघता का? हाणू चपलेने. म्हणून आता चप्पल पायातील काढून मात्र ती त्यांना चांगलंच पिटाळून देते. ते लोक आता घाबरूनच पळून जातात आणि कामिनीची ही माणसं आता बाजूला येतात. कामिनीला लगेच फोन लावतात आणि कामिनीला म्हणतो की इकडे सगळं काही व्यवस्थित सुरू होतं, परंतु ऐन वेळेस ती कमळी आली आणि अख्खा गेम तिने आपला फ्लॉप केला. कामिनी म्हणते की अरे मूर्ख आहात का तुम्ही? फक्त एक काम मी तुम्हाला दिलं होतं, ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित नाही जमलं. तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो थांबा, मी माणसांना भडकवतो. तर कामिनी म्हणते की त्याची गरज नाही, वराती मागून घोडे. आणि लक्षात घे, आता फक्त गर्दीची गरज नाही तर एक फक्त थिनगी हवी आहे. त्यानंतर आता ती गावातील काकू म्हणते की कमळी हे बघ, तू घाबरू नको, आम्ही आहोत तुझ्या सोबत. आणि गावातील जे काका वगैरे आहेत ते सगळेजण म्हणतात की हो ना, कमळी बरोबर बोलत आहे, आपण सगळेजण कमळीची साथ द्यायला पाहिजे. आणि कमळी बरोबर बोलते आणि हे सगळं काही सरोजवर आता खरोखर अन्याय होतोय. आणि तेवढ्यात आता दुसरा जो काही दादा आहे तर तो म्हणतो की कमळे खरंच खूप चुकलं आमचं, त्यांचं ऐकून आमची डोसकं फिरली होती. म्हणून ते सगळेजण हात जोडून माफी मागतात. सरोज बिचारी रडत आहे, ती शांतच असते. सगळेजण गावकरी आता माफी मागतात आणि ते सगळे निघून गेल्यानंतर अंधार पडतो. कमळी आता झोपलेली असते, परंतु सरोज बाहेर एकटीच आता बसलेली असते. नयनताराने जे आरोप केलेले आहे त्या सगळ्याचा विचार करत ती आता सगळं काही आठवत आहे. तेव्हा आता सरोज आपल्या मनात या सगळ्याचा विचार करून म्हणते की खरंच मला माहिती नाही की कमळी तू मला माफ करशील किंवा नाही करशील, पण मी एक गोष्ट मात्र चुकून खरंच नाही करू शकत. किती काही झालं तरी त्या भल्या माणसाचं नावच मी घेऊ शकत नाही. तिला आता राजन आणि तिचं स्वतःचं लग्न आठवतं. भल्या माणसाचं नाव सगळ्यांच्या समोर घेऊन मी त्यांना कोंडीत नाही बघू शकत, मी त्यांना बदनाम नाही करू शकत, कारण जे काही झालेलं आहे त्यात त्यांची काही चूक नाही. मग मी त्यांच्या आयुष्याला का डाग लावायचा? आणि हे बघ कमळी, त्या सगळ्याची गुन्हेगार फक्त मी आहे. माझ्यामुळे तुला हे सर्व सहन करावं लागतं आणि या गोष्टीचं मला फार वाईट वाटतं. इतके दिवस मी गप्प बसले, त्यांच्यावर कोणी बोट दाखवलेलं मला खरंच सहन नाही होऊ शकणार आणि त्यांना मला डाग लावायचा नाही आता, म्हणून सरोज विचार करत आहे. त्यानंतर मात्र आता इकडे डॉक्टर मात्र आजोबांना चेक करायला आलेले आहेत. अन्नपूर्ण विचारते की डॉक्टर बरे आहेत ना, आता त्यांची तब्येत कशी आहे? डॉक्टर म्हणतात की हो, सध्या सगळं काही नॉर्मल वाटतं, काळजी करण्याचं काही कारण नाहीच. आणि हे बघा, रिपोर्ट आल्यानंतरच कळेल. तेव्हा आता लगेच कामिनी म्हणते की हो ना, माझा दादा लवकर बरा तर होईल ना? आणि हे बघा डॉक्टर, तो पहिल्यासारखा बरा होईल ना? काहीतरी हालचाल तरी करू शकेल ना? असं डोळ्यात पाणी आणून मुद्दाम विचारत असते. डॉक्टर म्हणतात की सध्या तर मी खरंच काही सांगू शकत नाही, कदाचित म्हणजे ते अचानक उद्या स्वतःच्या पायावर तरी उभे राहू शकतात, आणखीन काही वेळ सुद्धा लागू शकतो. आणि असे केसेसमध्ये काही पेशंट असे असतात की अगदी घाईने बरे होतात. तेव्हा आता कामिनीला तर टेन्शन येतं आणि आता अन्नपूर्णा आजी औषध आणायला राजनला सांगते आणि तेवढ्यात सगळेजण बाहेर जातात. तर कामिनी म्हणते की जर ह्या म्हातारा बरा झाला, त्याने जर तोंड उघडलं आणि तो जर बोलायला लागला तर काय करायचं? कमळी मात्र आता ह्या घरची मोठी नात आहे, हे जर सगळ्यांना कळाले तर काय करायचं? आणि तेवढ्यात अन्नपूर्णा कामिनीकडे पाहते आणि कामिनीला म्हणते की काय झालं कामिनी? कामिनी रडण्याचं नाटक करत म्हणते की मला माझ्या दादाचं फार वाईट वाटतं. आता अन्नपूर्णा म्हणते की अगं मी आहे, तू नको इतकी काळजी करू.
करू, जा तू आता. कामिनी बाहेर जात असते, परंतु आता आजोबांकडे पाहते आणि म्हणते की मनात, ह्या म्हातारा जर आता उठून उभा राहिला तर माझे सगळे काही डाव मात्र तो उद्ध्वस्त करून टाकेल. ह्या म्हातारा उठण्याच्या अगोदर मात्र मला त्या भिकारड्या कमळीचं आणि त्या सरोजचं काहीतरी करावं लागेल, कारण बाबांना माहिती असतं की कमळी त्यांची नात आहे म्हणून. त्यानंतर आता इकडे कमळी मागच्या म्हणजे साईडला घराच्या बाजूला साफसफाई करत असते. निंगी धावतच येते. निंगी म्हणते की अगं तू इकडे काय करतेस, आणि हे बघ तू विसरलीस का, आज मात्र विद्यापीठात पहिले आल्यामुळे सगळ्या गावाने तुझा सत्कार ठेवलेला आहे आणि चल आपल्याला तयार होऊन जायचं आहे. आता कमळी हात वगैरे धुते आणि म्हणते की निंगे मला कुठेही नाही जायचं. निंगी म्हणते की काय बोलतेस कमळी. निंगी विचारते की का जायचं नाही, तर कमळी म्हणते की अगं काल काय झालं ते तुला माहिती नाही का, अगं जी लोक माझ्या आईला इतकं सर काही बोलले आणि 30 लोक माझा सत्कार करणार का, त्यांच्या हातून मी सत्कार करून घ्यायचा आहे का, त्यामुळे हा सत्कार वगैरे मला काहीही नकोय. किंवा निंगी म्हणते की अगं कमळे हे लोकांसाठी नाही, तू मेहनत करून आता इतका म्हणजे विद्यापीठात पहिला नंबर मिळवलेला आहे आणि मला याचं कौतुक वाटतं. तेव्हा लगेच आता निंगी म्हणते की मी आहे ना तुझ्या सोबत. आणि निंगी सरू काकीला म्हणते की तू तरी हिला समजाव. तेव्हा सरोज म्हणते की हो ना, अगं तू जर लोकांचा विचार करत बसली तर लोक तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतील आणि बाकी निर्णय तुझा आहे, तुला जे काही करायचं असेल ते तू करू शकते. तेव्हा मित्रांनो कमळी विचारत पडते आणि हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.